नमस्कार, रीना होम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बाजरी पालकचा चिला, जो की खूप न्यूट्रिशियस, पौष्टिक आणि चवीला सुद्धा तेवढाच छान लागतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपण बाजरीचं पीठ घेतलंय 1 कप। त्याच्यामध्ये ॲड केलाय बारीक चिरलेला कांदा, 1 कांदा घेतला होता। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला ॲड केलाय। पालक घेतलाय अंदाजे तरी भरपूर घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण काही मसाला ॲड करणार आहोत। लाल तिखट घेतलंय, जितकं तिखट तुम्हाला हवं तितकं। हळद घेतली थोडीशी, धणे पावडर, त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तीळ, त्याच्यानंतर ओवा ॲड करणार आहोत आणि जिरा ॲड केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि थोडं दही, 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे। आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं, कारण की बाजरीच्या पिठाला पाणी भरपूर लागतं, म्हणून मी 1 मोठा कप आहे ते पिठामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे मिक्स करून। तर कन्सिस्टन्सी बघू शकतात की पातळ मी ठेवलेली आहे, जास्त घट्ट नाही आहे, म्हणजे कारण की बाजरीचं पीठ अजून थोडं पाणी ओढतं, म्हणून त्या हिशोबाने मी थोडं पातळच ठेवलेलं आहे। आता आपण 15 मिनिटं हे झाकून देऊयात। बघू शकतात 15 मिनिटांनंतर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे, अशीच हवी होती कन्सिस्टन्सी। आता याच्यामध्ये सोडा ॲड केलेला आहे आणि थोडंसं पाणी, खाण्याचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी। आता हे छान मिक्स करून घेणार आहोत। आता लगेचच आपण हे चिले बनवायला घेऊयात। तर कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा बघू शकतात अशी आहे। आता ज्या पॅनमध्ये आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहे। तीळ सगळीकडे व्यवस्थित पसरवून मग याच्यावरती आपल्याला बॅटर करायचं आहे। बारीक जाड जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने संपूर्ण बॅटर आपण पसरवून मी झाकून दिलेलं आहे। एका बाजूला 1 मिनिटाला असं हा चिला मी शिजवून घेतला आहे। दोन्ही बाजूनी छान शिजल्यानंतर चिला रेडी झालेला आहे। आता आपण हा सर्व करून घेणार आहोत। तर बघू शकतात खूप सुंदर असा चिला रेडी झालेला आहे। मी कट करून घेते आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला, आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। बघू शकतात चिला किती छान झालेला आहे, सॉफ्ट पण आणि क्रिस्पी पण, दोन्ही टेक्स्चर याच्यामध्ये आहे। आता मी तुम्हाला दाखवते की हे बघा असा दिसतोय हा। तर नक्की ट्राय करून बघा, काहीतरी वेगळं। बाय बाय।